तर हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी बनवणार आहे अंडा करी. तर व्हिडिओ न स्किप करता असंच माझा व्हिडिओ कंटिन्यू पुढं पाहत राहा. तर स्टार्टिंग केलेली आहे मी आत्ता म्हणजे कढई ठेवलेली आहे, अजून गॅस चालू केलेला नाही आहे. तर गॅस चालू करते आणि त्यात मी जे काय साहित्य लागणार आहे ते सगळं टाकणार आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण रेसिपी बनवायला सुरू करूया. तर मी तेल कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर सर्वात आधी मी टाकणार आहे तमालपत्र, 2 इलायची आणि 2 लवंग, काळी मिरी घेतली होती, ते 2च टाकणार आहे, खूप टाकणार नाही मी. ह्याला थोडंसं असं लाल होऊन द्यायचं, म्हणजे थोडंसं कडकडीत झालं तर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. ह्यामध्ये थोडंसं गॅस फुल करते. तर आपला हे मसाला तळून झालेला आहे, तर मी ह्यात टाकत आहे चॉप्स केलेले कांदा. कांदा छान असं लाल करून घ्यायचा आहे. छान कांदा लाल होते. प्रत्येक वेळेस आपण कांदा लाल वगैरे करून घेतला, टमॅटो छान लाल करून घेतला तर आपली भाजी छान मस्त अशी होते. मसाले खूप छान तळून घ्यायचे आपल्याला. तर पहा गाईज, आपला कांदा छानपैकी असा लाल झालेला आहे. तर मी आता ह्यात टाकणार आहे टमॅटो. हे पहा, मिक्सरमध्ये वाटून घेतले होते, 2 मोठे मोठे टमॅटो आहे. तर मी टमॅटो प्युरी पण शक्यतो मार्केटमध्ये मिळते, ते पण टाकू शकता, पण मी घरीच बनवली आहे मिक्सरमध्ये. हे तीच टाकणार आहे. मस्त असं ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. ह्याला पण छान अशी तळून घ्यायची आहे. छान असं तेल सुटायला लागलं आहे. याला कलर खूप छान आलेला आहे. आता मी थोडं ह्यात पाणी घालणार आहे. थोडीशी मला पातळच करायची, खूप घट्ट करायची नाही. पण थोडंसं पाणी मी जास्त टाकलेलं आहे ह्यामध्ये. तर तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं म्हणजे पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ते तसं ठेवा, पातळ किंवा घट्ट. तर आता मी थोडंसं टाकत आहे अमूल बटर. खूप टाकायचं नाही, थोडीशी टेस्ट वाढायसाठी. छान असा कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला. बटर पण कळायला लागलं आहे. मी असे अंड्यांना कट मारून घेतले होते छोटे छोटे, कारण का जे मसाले आहे त्याच्या आतमध्ये ते गेले पाहिजे. आता मी अंडी सोडत आहे ह्यामध्ये. मस्त अशी आपली ग्रेव्ही अंडा करी बनून रेडी झालेली आहे. तर मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे ह्यामध्ये.
वाव, काय सुंदर दिसते, खूप छान दिसते. असं भन्नाट अशी झालेली आहे आपली रेसिपी. खूप सुंदर, खूप सुंदर. तर हे पहा, आपली छान असं अंडा करी बनवून झालेले आहे. तर आता मी ह्याला गॅस बंद करते आणि ह्याच्यासोबत तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता, भाताबरोबर पण, चपातीबरोबर पण. पण मी आज बनवणार आहे तंदुरी रोटी मैद्याची, ते पण तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे. तर आता मी गॅस बंद करते. तर हा मी मैदा घेतलेला आहे. हा मैदा आहे साधारणपणे 2 कप आहे. तर आता मी ह्यात टाकत आहे 1/4 हिस्सा, म्हणजे हा बेकिंग सोडा आहे. जास्त टाकायचं नाही आपल्याला. चवीनुसार मीठ. हे साखरेचं पाणी आहे, त्याला मिक्स करून घेतलेलं होतं मी, कारण साखर तशी राहिली की मिक्स होणार नाही, म्हणून साखरेचं थोडंसं विरघळून घेतलं तर होऊन जाईल. आणि तंदुरीमध्ये जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे दही. एक छोटीशी वाटी दही घेतलेलं आहे. आपल्याला हे पीठ सगळं मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट नाही, एक मीडियम पद्धतीने, म्हणजे जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. तर पहा, असा मी हा गोळा मळून घेतलेला आहे आणि हे थोडंसं पिठी ठेवलेले आहे, कारण का पीठ जर चिकटलं तर लावायला. तर ह्याला मी 10 मिनटं ठेवणार आहे. 10 मिनटं छान भिजल. तर पहा गाईस, मी आत्ता तंदुरी रोटी बनवायला घेतली आहे. तवा गॅसवर ठेवलेला आहे. एवढा पेढा घेतलेला आहे. ह्याला थोडीशी पिठी लागणार आहे. तर हे पहा, पिठी लावून घेतलेली आहे मी. तुम्ही गोल पण आकाराची बनवू शकता आणि अशी लांब पण बनवू शकता. तर मी आधी गोल नाही बनवणार आहे, मी अशी लांबच बनवणार आहे, कारण डिझाईन छान वाटते. सगळीकडून एकसारखी लाटून घ्यायची आहे, फक्त मध्येच लाटायची नाही आपल्याला. हे पहा, मस्त अशी झालेली आहे. आता मी तवा ठेवलेला आहे. तर मी तवा ठेवलेला आहे. तवा पण तापलेला आहे. तर आता मी ह्याच्यावरती रोटी टाकत आहे. थोडंसं गॅस फुल केलेला आहे, कारण की एक आपल्याला साईड चांगली भाजून घ्यायची. तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता, गोल पण बनवू शकता आणि अशी डिझाईन पण तुमच्या पद्धतीने तुम्ही बघा. आणि ही माझ्या पद्धतीने अशी बनवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली एक साईड भाजलेली आहे, तर थोडीशी अजून भाजून घेऊया याला. तर आपली एक साईड भाजलेली आहे, तर आपण दुसरी साईड भाजून घेतोय. हा, हाँ क्या ऊपर के रूम में लेने का आप लोग यहाँ पे
ह्या नाही दिवालाची नाही आहे. अरे एक दिवाला गिरा पुरा गिरत चाले. छान असे भाजून घेतलेले आहे. आता मी ह्याला बटर लावणार आहे. लय एवढ्याने गरम होत आहे. तर मी ह्याला बटर लावून घेत आहे. जेवढी जास्त बटर लावून तेवढी टेस्ट छान येते. मस्त अशी रोटी झालेली आहे. तर फायनली माझी डिश बनून झालेली आहे. तर ही पहा किती सुंदर अशी अंडा करी बनून झालेली आहे. त्याच्यासोबत मी बनवला आहे तंदुरी रोटी किंवा बटर रोटी पण तुम्ही म्हणू शकता. तर खूप छान झालेली आहे. टेस्ट वगैरे खूप छान. तर असंच मी छान छान रेसिपी घेऊन येत जाईन. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मला सांगू शकता की माझी रेसिपी कशी झाली ते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय, टेक केअर.